नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 55% होणार. महाराष्ट्र राज्यातील न्यायिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने न्यायिक विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार न्यायिक अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून वाढवून 55% करण्यात आला आहे. अन्य राज्यांनी दिलेले उदाहरण. राज्यातील अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू यासारख्या प्रगतशील राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या समतुल्य 55% पर्यंत वाढवला आहे. या राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र सरकारनेही आपल्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार निर्णय. केंद्र सरकारच्या वित्त आणि व्यय विभाग नवी दिल्ली यांनी 2 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील विधी आणि न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. 28 मे 2025 रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. न्यायिक क्षेत्रातील व्यापक लाभ. विधी आणि न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयाचा व्यापक परिणाम होणार आहे. राज्यातील न्यायालयांमध्ये कार्यरत असणारे न्यायिक अधिकारी तसेच न्यायिक सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी या दोन्ही गटांना या वाढीचा फायदा होणार आहे. त्यांचा महागाई भत्ता 2% वाढवून एकूण 55% करण्यात आला आहे. पूर्वलक्षी अंमलबजावणी आणि थकीत रक्कम. या निर्णयाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ती जानेवारी 2025 पासून पूर्वलक्षी अंमलात आणली जाणार आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना केवळ भविष्यातील महागाई भत्त्याची वाढ मिळणार नाही तर जानेवारी महिन्यापासूनची थकीत रक्कम देखील प्राप्त होणार आहे. हे निश्चितपणे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या एक मोठा दिलासा ठरणार आहे. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना आधीच लाभ. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना आधीच या वाढीचा लाभ मिळाला आहे. त्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या समान 55% करण्यात आला असून ही वाढ 2025 पासून लागू झाली आहे. या निर्णयानंतर आता न्यायिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनाही समान लाभ देण्यात आला आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा. न्यायिक अधिकाऱ्यांना मिळालेल्या या लाभानंतर महाराष्ट्रातील इतर राज्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील अशाच वाढीची अपेक्षा निर्माण झाली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सामान्य राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील लवकरच याच धर्तीवर महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यात येऊ शकते. आगामी निर्णयाची अपेक्षा. अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे की पुढील महिन्याच्या 15 तारखेला या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता देखील 53% वरून 55% करण्याची शक्यता आहे आणि ही वाढ देखील जानेवारी 2025 पासून पूर्वलक्षी अंमलात आणली जाऊ शकते. आर्थिक परिणाम आणि लाभार्थी. या निर्णयामुळे हजारो न्यायिक अधिकारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा आर्थिक लाभ होणार आहे. महागाईच्या काळात ही वाढ त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यास मदत करेल. तसेच हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांमधले समानतेचे तत्त्व राखण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्यातील सरकारी कर्मचारी कल्याणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या समानतेचे राज्य कर्मचाऱ्यांनाही न्याय वेतन आणि भत्ते देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाची प्रेरणा वाढेल आणि त्यांची कार्यक्षमता सुधारेल. या निर्णयाने महाराष्ट्रातील न्यायिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे आणि इतर राज्य कर्मचाऱ्यांनाही लवकरच अशाच
लाभाची आशा आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.